मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। मात्र आता ही रक्कम वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामागचे कारण म्हणजे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केलेली एक महत्त्वाची शिफारस। परिषदेने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजना यांचा अभ्यास करण्यात आला आहे। या अहवालानुसार अशा योजनांमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चाला मदत झाली आणि अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। त्यामुळे वाढती महागाई आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन या योजनांमधील रोख मदतीच्या रकमेची वेळोवेळी आढावा घेतला जावा आणि गरज भासल्यास ती वाढवावी अशी शिफारस करण्यात आली आहे। अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यातील सरासरी शिल्लक वाढली असून आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांवरील खर्चासाठी या योजनेचा मोठा फायदा झाला आहे। तसेच महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याबरोबरच डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयंसहाय्यता गटांशी जोडण्याचीही सूचना करण्यात आल्या आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते। मात्र सध्या रक्कम वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। आता या शिफारसीनंतर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार का याकडे राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? वाढती महागाई लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।